अरे एवढा तिचा प्रतीक काय करतोय इथं? रडतोय का? ओंकार, मला वाचव. ओंकार, ओंकार. झालं का दर्शन? झालं झालं. ये बस. बसतो. काय मग झालं कॉलेज? झालं बघ एकदाच. बरं झालं, लवकर झालं. आता जॉबचं बघ, जॉबचं पण तुला माहिती आहे कसं अवघड झाले आता. हो ते तर आहे, जॉब बघायचं चालू आहे, पण ती तात्याचं सुवाचं काय झालं? कशाचं काय, नको त्या कारणाने त्यांनी मारामारी केली. चूक कोणाची म्हणायची यात? बघ यात तर आधी काय मारामारी करायची गरज नव्हती. यात चूक म्हणलं तर चूक सुवाच्य होती. तात्या एकतर वयानं मोठा, तात्यावर काय गरज नव्हती हात उचलायची. तेवढा आहे बघ. बरं चल जाऊ का, रानात जायचे मला. कुठं मळ्यात चाललंय का? अरे बाबूचं फोन येत होते, बाबूचे टोमॅटो तोडायचे चाललेत. ठीक आहे ठीक आहे. हा बरं चल. काय करतोय? काय नाही बघ, वैरण तुटते. पडली म्हणायची गावाची सवय. आता रात्री म्हणलं केली पाहिजे की सवयला काय. बरं ते जाऊ दे, प्रत्येकाला भेटायला जायचे आपल्याला. कुठल्या तोंडाने त्याला भेटायचं? तुला काय तेव्हा येत नव्हता, त्या घरची पाठवत नव्हती, पण तो माझ्यासाठी आला. आणि आला ते आला, त्याला भीती वाटत होती. तुम्हाला बोलत होता मी घरी जातो, पण माझ्या एका शब्दासाठी तो थांबला आणि त्याच्यासोबत असं झालं. अरे त्यात तुमची काय चूक आहे? त्या रात्री तुम्ही घरातच होता, बाहेर नव्हता. जर तुम्ही बाहेर असता तर म्हणता आले असते की तुझी चूक आहे, पण तुम्ही घरात तर होता. आणि असं जर इथे थांबून आपण गेलो नाही प्रत्येकाला बघायची, बरोबर नाही दिसणार. समजून झाले मला, आता काय करू नक्की? अरे काय नको करू, माझ्या विश्वास ठेव, चल काय नाही होत. बरं ठीक आहे, जाऊ. काय व्हायचं ते होऊन दे. फक्त आता एवढी वरून तुडून टाकतो आणि मग जाऊ. चालतंय.
मी काय म्हणतोय काय आज कुठे बाहेर जाऊ की हॉटेलला जेवायला? जाऊ की. इथं हॉटेल चांगलं कुठलं आहे? इथं हॉटेल एकच चांगलं आहे बघ, हॉटेल शर्यत. हॉटेल शर्यत? हा, ते कुठं आलं? हे आपल्या इथं खराडे फाटीपाशी. खरी फाट्यावर. तिथे कसं काय नॉनव्हेज फक्त आहे का कसं? नाही नाही, नॉनव्हेज साठी तर खास आहेच, हा. पण तिथं व्हेज मध्ये पण स्पेशल व्हरायटी. अच्छा अच्छा. हा, मग संध्याकाळी जाऊया मग. चालतं, ठीक आहे. काय अच्छा. तेरे दिल को क्या हो गया अभी था यही था मगर खो गया. ऐक की, बोल की. काल रात्री स्वप्न पडलं होतं मला. स्वप्न कसलं होतं? चांगलं होतं का वाईट होतं? यायला आपलं नशीब जसं चाललंय, चांगलं पडणार आहे का स्वप्न आपल्याला? ते आहे. पण ती जाऊ दे. काल स्वप्नात काय आलं माहितीये का माझ्या? काय? अरे काल रात्री मी चाललोय बाहेर, हा. आणि प्रतीक रडत होता. मग बघा गेलो, प्रतीक रडतोय. त्याला हात लावला तर त्याचा पूर्ण चेहरा रक्तानं भरला होता, रक्तानं पूर्ण. काय बोलतोय हो बाबा? तर. असलं कसं काय? असलं काय पण बोलू नको. आणि खोटं कसं सांगू, हाईट सांगतोय ना तुला मी. कसली पण स्वप्न पडतील का? चायला तर ही इथे कशाला आली? काय झालं आता? आता ही सोडायचं ना आपल्याला. ओमकार शिव. हा, या. कुठे निघाला रे? अरे पण तिकडे निघालोय. काय रे? अरे आजार आहे ना तो, त्याच बघायला निघाले. चला मी बी येतो. आता तू कशाला आणखीन? अरे माझ्याकडे एक औषध आहे बघा, 5 मिनिटं कसं तो बरा होते या आता हे औषध कुठून आणलं तू? डॉक्टर कडून. कुठल्या डॉक्टरकडनं आणलं? आणि त्या डॉक्टरचं औषध ह्याला बरं करेल कशावर? अरे माझ्या कुठं औषध घेतलं का नक्की, मेलेली माणसं बी जिवंत होते ते. आजार काय चीज आहे? अरे पण डॉक्टर कोण आहे? अरे डॉक्टर मीच आहे. तर तू मग त्या प्रतीकचा बाजार उठवणार? तुझा माझ्या विश्वास नाही का? अरे तुझ्यावर आहे विश्वास, पण तुझं औषध तुझ्यापाशीच ठेव. चला मी बी येतो प्रत्येकला बघा. तू कशाला? तुझी कामं कर. काम काय नंतर बी होतील, मी तर येणार, तुमच्या बरंच येणार. बरं बाबा, चल तू मध्ये ये बाबा. चल आमच्या बरं, पण तिथे काय बोलू नको बाबा. काकी आहे का बरं? हा बरं आहे, या पोरांनो बसा. आंबा पोरांनो, आणि तिकडं खुर्ची ठेवते, मग तुम्ही बसायचं. बस बरं. काकी प्रतीकची तब्येत काय म्हणते? डॉक्टर म्हणतात कधी शुद्धी वेळ कधी नाही ते सांगता येणार नाही, कधी येऊ पण शकणार नाही. हे सगळं माझ्यामुळे झालंय. पोरांनो तुमची त्यात काय चुकी नाही. नाही पण मी त्याला बोलावलं नसतं तर असले काय झालेच नसतं ना. आता तो नीटनेटका असता. गप्र तू कशाला तुझ्यावर सगळं घेतोय? त्यात काय तुझी चूक नाही. परत काय असलं बोलू नको. पोरांनो बसा, आम्ही जा. रवतो की त्याला. कसा उठल तो कोमात गेलाय. आता हरा नाही पाहिजे ना त्याला. हार हार कशाला आता? आता तो गेला म्हटलं की हार पाहिजेच की घालाय. यार गप की बाबा, त्या आजी बसल्या तिघांना हाणायला धरून ऐकलं विकलं तर. म्हाताऱ्याला काही नाही येत ऐकाय. तुला कसं माहिती? बघायचं का तुम्हाला? हा दाखव. म्हातारे जेवलीस का? हाय की बरं, आहे का बरं? जेवली की. बोललो होतो का नाही तुम्हाला दोघांना, म्हाताऱ्याला काय ऐकाय येत नाही. अरे हो की, पण तू शांत बस की जरा. माझा औषध देतो की त्याला, लगेच बरा होईल तो. पोरांनो थांबा, चहा ठेवते, नाही जातो, काम आहे जरा. लगेच होईल. नाही येतो की नंतर परत चहा प्यायला. बरं चाल. आणि प्रतीकचं काय होतंय ते सांगा मग आम्हाला. हो. थांबा जरा, आजीच्या पाया पडतो. म्हाताऱ्या पाया पडतो. मला सारा ऐका येतं, परत काय वल्ला आडवा करेल. बघा की येतो. हा. नमस्कार तात्या, दर्शन झालं का? हो झालं. तात्या, शिवाचं आणि तुमचं काय झालं? काय सांगायचंय,
त्या उंदरानं बीळ पाडलं होतं आणि त्यातनं पाणी त्याच्या वावरात गेलं. माझ्या सरीला तर पाणीच गेलं नाही, पण तरी सुद्धा त्याला वाटलं की मी मुद्दाम सोडलं म्हणून. त्यामुळे त्यानं मला हात उचलला, मग मी बी 2 लावून दिल्या. काय आता सांगायचं तुम्हाला, आजकालच्या पोरांना सांगून कळतंय का काय? मोठं बघत नाही ती, बारकं बघत नाही ती, काय नाही आपलं कसंही वाटते ती समजावाय गेले की आपल्यालाच उलटी बोलते. तात्या मिटवून घ्या. ते पोरग तसं करणार नाही हो. ते रागाच्या भरात बोललं असेल. समजून घ्या तुम्ही, मोठा आहे तुम्ही. घेतो समजून बरोबर. बरं तात्या, आलो दर्शन करून. ठीक आहे ठीक आहे, मला पण काम आहे, मी निघतो. बरोबर. गावात काय चाललंय काय कळण झालंय. तर काय आता काय झालं गावात? काय नाही झालं, तू गप्प बस तेवढा. येतो इकडे जाऊन बसू आपण, चल. चला ऊन पण लागतंय, सावलीला निवांत बसू. मी तुम्हाला एक कविता ऐकू का? कविता? हा ऐकू की. ऐकू की. मी हाय दुखात तर ती हाय सुखात, मी हाय दुखात तर ती हाय सुखात, हा. आणि ती हाय सुखात तर मी का म्हण दुखात. वा 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 वा. वा वा वा. ओमकार, अरे किशा, काय चाललंय? काय नाही बघ, बसलो तर इथं निवांत. तू कुठे निघालास? अरे आलो जरा राहणार ना, काम आहे जरा. चालय का? हो. मग बाकी? काय नाही म्हटलं, जरा उन्हाचा बसावा आंब्याखाली. अरे तुला कालचा विषय काय कळला का? काय रे? अरे त्या तात्याची आणि सुहासची लय जोरात भांडणं झाली ती. काय बोलतो? अरे जोरात म्हणजे हाणामारी झाली त्यांची. अरे काय माहित नाही की का? ताटे कुठे दिसलं का? अरे मगाशी मला दिसला होता तिकडे महाळाची तिकडे जाताना. तिकडे आता कशाला गेलाय काय माहिती लागा. बर बर. बरं जाऊ द्या, असू द्या. जाऊ का तुम्ही? जातो चालतंय. जरा काम आहे. ठीक आहे. चल ओमकार, हा. आशू. काय करायचं, जायचं का मला? मग कशाला? तूच तर म्हणतात तात्यावर लक्ष ठेवायचे. आता तू गावणार काय गेल्यावर येतं? अरे बघून तरी जाऊ. गंजरीचं काय करायचं मग आता? त्याला पण आता काही घेऊनच गेलं पाहिजे. बघ. चल गंजडी जाऊ. आईला माळा आलो पण तात्या दिसणार आला की. तू तात्याच आहे का? हा तात्याचा ह्याला मध्ये आणि काय बोलू नको. वर निघालाय. हात आहे हळूच पुढे जाऊ नको. पुढे जाऊ. आतापर्यंत बायकांच्या मागं लागलं, माणसाच्या मागं लागाय पहिल्यांदा चालू होतं. तुमच्यात काय फॉल्ट आहे का? हो आमच्यात फॉल्ट आहे. आम्हाला माणसं आवडतात. अरे तुम्ही जरा दोघं गप बसा की जरा. इकडे बघ की. शांत बसा. तू निघाला त्याच्या मागे चला.
विश्वास का करतोय इथं? अरे त्यांची तर भांडणं झालीत ना. होतीच की एकत्र होत कशाला झालं? ते? हो 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 ठीक आहे. तात्याने तिकडेच निघाले. काय बोलते ते आता? आईला तो खाली यायला लागलाय. हा. आपण दिसायचो त्याच्या आधी चल खाली पळ जाऊ. चला चला. थांबा जरा, मला जरा काम आठवलं. तुला जाऊन कसलं- येतो. तुला कसलं काम आठवलं आता? अरे आठवलं महत्वाचं आहे या. जाऊ का? चालतंय जा. उद्या आहे कसं उद्या जाऊ आपण फिरायला. हा चांगला पिक्चर आला. मेले 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 मेले. जा ना तेवढं गेट उघड. गेट उघडू का? ठीक आहे ये. जाऊ दे. हे बघ बघ हॉटेल शर्यत. ठीक आहे. हा हेच हेच. जोरात दिसते की दादा? हा, इथं आतलं बघ. पार्किंगला पण व्यवस्थित जागा आहे. हॉटेल शर्यत. मित्रांनो, हे हॉटेल आपल्याला खाराडी फाट्यावर पाहण्यासाठी मिळते. या ठिकाणी आपल्याला उत्तम चवीचे व्हेज आणि नॉनव्हेज असे जेवण मिळते. आपल्याला या ठिकाणी बैठक व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे दिसते. यामध्ये आपणास मोठा हॉल तसेच बर्थडे पार्टीसाठी वेगळा हॉल पाहण्यासाठी मिळतो. जर तुम्हाला ओपन स्पेस मध्ये जेवण करायचे असेल तर त्याची सोय देखील इथे आहे. ओपन स्पेस मध्ये अशा प्रकारची बैठक व्यवस्था आपल्याला पाहण्यासाठी मिळते. या ठिकाणी आपल्याला स्पेशल हंड्यातील मटण खाण्यासाठी मिळते. समुद्री मासे देखील इथे आपणास खाण्यासाठी मिळतात. व्हेज मध्ये स्पेशल पनीर चिंगारा तसेच विविध प्रकारचे मेनू पाहण्यासाठी मिळतात. या हॉटेलमध्ये आपण आपले फॅमिली कार्यक्रम देखील करू शकता. जेवत असताना भिंतीवरील पारंपरिक चित्रे हे देखील आपले लक्ष वेधून नक्कीच घेतात. या सर्व गोष्टींनी सुसज्ज असलेले हॉटेल शर्यत नक्कीच याला भेट द्या. पुढे जेवायचं आपण. ए पोरांनो, अरे इकडे या. इकडं अरे जेवायचं म्हटलं तर फेमस हॉटेल एकच, हॉटेल शर्यत. तेवढं आहे. मग काय? काय जेवायला आलोय आम्ही. मग बसा आता इथंच. आता दुसरीकडे एक साथी जेवूया. दुसरीकडे कशाला पुढे आता तुम्ही इथं म्हणलं इथं जेवणार ना. मग ऑर्डर केली का जाते? हो मग अशीच दिली. काय व्हेज की नॉन व्हेज? व्हेज. हो पण व्हेजच आहे. आणि तुझं?
आपलं काय इथं आल्यावर नॉनव्हेज असते आपलं काय व्हेज व्हेजचं म्हणून सांगणार. आणि निकी हॉटेल व्हेजचं आहे का नॉन व्हेजचं आहे? व्हेजचं पण नॉनव्हेजला एक नंबर. आता व्हेज मध्ये काय स्पेशल आहे मग? व्हेजला पनीर शिंगारा. हा. जेवण जेवण एक नंबर, नॉनव्हेज एक नंबर जेवण होतं बघा. मासा तर एक नंबर, काय त्याला बोलायला शब्दच नाही आपल्याविषयी. माशामध्ये अजून जरी आपल्याकडे व्हरायटी खायचं म्हटलं हा. आपल्याकडे समुद्री मासे हे ताजे आणि आपल्याकडे किंमत भेटतात. त्यामध्ये आपण पापलेट देतो, सुरमई देतो, वाला बोंबेल असतो आपल्याकडे, झिंगा येतो. मग आपल्या त्याच्यात अजून बांगडा थाळी आहे. हे आपण थाळी सिस्टीम वरती पण देतो आणि प्लेटवर सिस्टीम वरती पण देतो. सगळ्यात जास्त आपल्याकडे आता थाळी चालते. थाळी चालू आहे. पण थाळीत मासा पहिल्यांदाच बघतोय. हो, आपण कारण ते मासा आतापर्यंत थाळ्या खाल्ल्यानंतर माशाचे काय प्रकार आपण आता हे काय करतो, आपला कृष्णा नदीचा मासा आहे तो मासा आपण थाळीला कंपल्सरी द्यायचा. त्यात हे नाही. बाकी व्हेजचं कसं काय मग सांग. व्हेज कसं वाटतं? आवडलं ना तुला? एक नंबर. ओके ना. व्हेज मध्ये हो ना. चला मग परत आपण येऊ. हो. आपण ट्राय करू परत. चालेल नक्की चालतंय. या परत नक्की भेट द्या. चालेल. सरपंच 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 हो सरपंच. अरे एवढा का धावत पडत झालं का? कुत्र माग लागले का तुझ्या? अहो सरपंच. अहो सरपंच. अरे एवढा का दमलायस? जरा श्वास घे जरा श्वास घेऊन बोल. अहो गावात काय झालं माहितीये का तुम्हाला? आता काय झालं आणखीन गावात? अहो तो श्वास दरीत पडला की. अरे मग काय वाचला काय, गेला बिला? अहो नाही राहिला की तू. काय बोलतोस काय? मम्मी काकी तुम्हाला कळलं का? काय झालं ग? वरचा श्वास जात आहे ना तो दरीत पडला. काय ते कधी झालं? गावातली माणसं आत्ता पळत आली त्यांच्याकडून कळलं. एक नंबर जेवण झालं. अरे बाबा जेवण एक नंबर. खोल घेतो. जाऊ का मी? हा चालतंय. थांब रे. 10 मिस कॉल. 10 मिस कॉल. पुन्हा जायची. हॅलो. काय? कधी? बर. कळलं? अरे सुहास नाही का आपला? तो दरीत पडला. कधी? आत्ता मागायची झालं फक्त. जाऊ गेला असं गेला का तो? ऑन द स्पॉट मिळालाय. डेड बॉडी कुठे आहे आता? डेड बॉडी पोस्टमॉर्टमला. अग्निजाला जाऊया मग डायरेक्ट आपण. बरोबर गेलं पाहिजे. बेकार राहिला का? काय खाऊ तिला का नवरच आहे.